अंदमानामध्ये दाखल झालेला मान्सून कोकणामध्ये देखील लवकरच पोहोचणार आहे आणि सध्या कोकणामधलं वातावरण मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणारं असं झालेलं आहे। कोकणामध्ये मागील 8 ते 10 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। वातावरणामध्ये होत असलेला बदल आणि कोसळणारा पाऊस बघता मान्सूनच्या आगमनाकडे आता सगळ्यांचेच डोळे लागलेले आहेत। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कधी जोरदार तर कधी हलक्या ते मध्यम स्वरूप अशा पावसाच्या सरी जोडीला ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट असं साधारणपणे वातावरण कोकणात सध्याच्या घडीला आहे। अर्थात अशा प्रकारचा पाऊस हा मान्सूनमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये कोसळत असतो, पण साधारणपणे कोकणात सध्याच्या घडीला बघायला गेलं तर मान्सूनच्या आगमनाचं चाहूल देणारं वातावरण आपल्याला दिसून येत आहे। प्रशासनाकडून देखील किंवा हवामान विभागाकडून देखील रत्नागिरी जिल्ह्याला किंवा कोकण किनारपट्टी भागामध्ये जर बघायला गेलं किंवा विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला तर येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा इथपर्यंत अगदी सध्याच्या घडीला अशा पद्धतीचा पाऊस सरींवरती कोसळताना दिसून येत आहे। मान्सून अंदमानामध्ये दाखल झालेला आहे, त्यानंतर तो केरळ आणि त्यानंतर कोकणात येईल असंच एकंदरीत सध्याचं चित्र आहे। किनारपट्टी भागापेक्षा सह्याद्रीच्या कडेकपारांमध्ये पावसाचं प्रमाण सध्याच्या घडीला कोसळणाऱ्या हे तुलनेनं स्वाभाविकपणे जास्त आहे। एकंदरीत प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं, सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। स्वाभाविकपणे पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाल्यानंतर त्याचा फटका कोकणातलं साधारणपणे प्रमुख पीक असलेल्या हापूस किंवा काजूला बसत असतो, शिवाय जो रानमेवा आहे त्याच्यावर देखील परिणाम होत असतो। पण यंदा हापूसचा हंगाम हा लवकर संपलेला आहे, त्यामुळे साधारणपणे याचा कुठलाही फटका हा हापूस आंब्याला बसणार नाहीये किंवा तो बसताना दिसून येत नाहीये। आणि सध्याचं वातावरण बघता मान्सून लवकर येण्याची शक्यता पाहता कोकणातला शेतकरी असेल किंवा कोकणवासी या सर्वांचं लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागलेलं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मुरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।